हॅलो ट्रेडर्स, गुड मॉर्निंग टू ऑल. मी इथं टेलिग्राम चॅनेलला सगळ्यांना इथं 25,200चा सी दिलाय. ठीक आहे. मी CMP बोलले होते 280ला बाय करा. ठीक आहे. आणि स्टॉप लॉस मी दिलाय 260चा. लाईव्ह मार्केटमध्ये मी ट्रेड दिलेला आहे. टेलिग्राम चॅनेलला मी एक ट्रेड दिलेला आहे सगळ्यांना 280चा बाय. स्टॉप लॉस 260चा राहील आणि टार्गेट राहील 315. ठीक आहे. स्टॉप लॉस सोबत हा ट्रेड होल्ड करा. जर स्टॉप लॉस हिट झाला तर ट्रेड क्लोज करा. ठीक आहे. स्टॉप लॉस नंतर ट्रेडला होल्ड करायचं नाही, कारण जे मार्केट आहे माझी लेवल आहे एक्झॅक्टली 300च्या वर सस्टेंड व्हायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्या खाली असल्यामुळे थोडेसे 50-50% चान्सेस आहेत. 300 जर काढलं ना तर टार्गेटवरती मिळेल, पण त्याच्या खाली जोपर्यंत आहे तोपर्यंत थोडंसं 50-50% चान्सेस आहेत. पण तरी पण आपल्याला ट्रेड आपल्या स्ट्रॅटेजीप्रमाणे मिस करायचा नाही. ह्याच स्ट्रॅटेजीने काल आपल्याला 100-150 पॉईंट्स दिलेले आहेत. त्याच्यामुळे जरी हा ट्रेडचा SL जरी हिट झाला तरी 20 पॉईंट मार्केटला द्यायचे आहेत, पण ट्रेड मिस करायचा नाही. ठीक आहे. 280चा बाय आहे, 260चा स्टॉप लॉस आहे, टार्गेट राहील 315. ठीक आहे. आणि जर 330 जर काढला तर 390 पर्यंत जाऊ शकतो. 370, 390 आणि 400. त्यामुळे हा ट्रेड होल्ड करा सगळ्यांनी. स्टॉप लॉस सोबत होल्ड करा हा ट्रेड. जर स्टॉप लॉस हिट झाला तर क्लोज करा ट्रेड. 295चा हाय लावला आहे ना. दोनशे 280ला बाय करायला सांगितलंय. मी 2 ट्रेड दिलेले आहेत. PE अजून ऍक्टिव्ह झालेला नाही. जेव्हा PE ऍक्टिव्ह होईल तेव्हा PE बाय करू शकता. ठीक आहे. पण आता सध्या PE ची लेवल नाहीये. CE दिलेला आहे, CE ऍक्टिव्ह झालेला आहे. त्याच्या स्टॉप लॉस सोबत ट्रेड होल्ड करा टार्गेट साठी. मार्केट एक्झॅक्टली कुठे आहे? मार्केट आता मार्केटची लेवल आहे आपली 400ची. ठीक आहे. ही लेवल आहे आपली 25. मी ड्रॉ केलेली आहे ऑलरेडी. ठीक आहे. 25-400ची ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. चारशे 20 काढला तर 470, 80, 500 पर्यंत जाऊ शकतो हा कॉल. ठीक आहे. पण जोपर्यंत 400च्या वर आहे, 370च्या वर आहे, 25,370च्या वर, तोपर्यंत कॉल साइड आहे. PE नाही. 350चा सपोर्ट आहे खाली. 25,350 हे सगळे खाली सपोर्ट्स आहेत. ठीक आहे. मार्केट साइडवेज राहण्याचे चान्सेस जास्त आहेत. आपलं टार्गेट आहे 315. ठीक आहे. आता चालू आहे 290. 295चा हाय लावला आहे. ठीक आहे. स्टॉप लॉसला 20 पॉईंट स्टॉप लॉसनं होल्ड करा. टार्गेट ऍटलीस्ट 35 पॉईंट राहील. 280ला 315चं टार्गेट राहील. ठीक आहे. सगळ्यांनी हा ट्रेड होल्ड करा. 293, 294, 295.
296. टार्गेट 315 आहे. पहिलं टार्गेट 315 आहे. सेकंड टार्गेट 330 आहे. आणि थर्ड टार्गेट 370 390 आहे. काय आवाज येतो? सॉरी ट्रेडर्स, जरा बाहेरचा आवाज येत आहे, थोडं समजून घ्या. 298. 300चा हाय लावला आहे. 20 पॉईंट टार्गेट दिले आहे. ठीक आहे. 280 ला 300. 1:1 दिलेला आहे. 260चा स्टॉप लॉस राहील. बघूया इथे काय होत आहे आता. 300ची लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. 300च्या वर हा कॉल जायला हवा, तेव्हा आपल्याला टार्गेट मिळेल. 300 पासून रिजेक्शन येऊ शकतं, कारण त्याच्या मागे लॉजिक आहे. कारण 300ला काल मार्केट सपोर्ट घेतलेला आहे. 300ला क्लोजिंग पण आहे कालचं, त्याच्यामुळे रेजिस्टन्स घेऊ शकतं तिथे. तीनशे काढला तर 320 25 30 पर्यंत जाऊ शकतं, पण आपलं टार्गेट 315 आहे. 330 जर 330 340 जर काढला तर जाईल 400 पर्यंत, 390 पर्यंत जाईल. वन एस टू वन टार्गेट देऊन खाली आला आहे तो कॉल. दोनशे साठ म्हणजे ते सेल येतो का? नाही, 255 आहे. इथे सेल येईल. ठीक आहे. स्टॉप लॉसने होल्ड करा ट्रेड. सेम ह्या स्ट्रॅटेजीने आपल्याला 100-200 पॉइंट्स दिलेले आहेत ऑलरेडी. 20 पॉईंटच्या स्टॉप लॉसने आपण ट्रेड होल्ड करायचा आहे, पॅनिक व्हायचं नाही. ठीक आहे. एकच स्ट्रॅटेजी, एकच रूल्स प्रॉपर फॉलो करायचे आहे. या स्ट्रॅटेजीने आपल्याला ऑलरेडी 100-200 पॉइंट्स दिलेले आहे. त्याच्यामुळे 20 पॉईंटचा एसएल जरी हिट झाला तरी पॅनिक व्हायचं नाही. ठीक आहे. हा ट्रेड 280चा 260 2-3 पॉईंट्स बफर लावून तुम्ही होल्ड करा. जर एसएल हिट झाला तर ही क्लोज करा, टार्गेटसाठी वेट करा. टार्गेट राहील 315 315 320. मार्केट साइडवेज राहण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण मार्केट जास्त गॅप अप ओपन झालं नाहीये ना. मार्केट फ्लॅट ओपन झालाय, त्याच्यामुळे मार्केटला खाली सपोर्ट आहेत आणि वरतून रेजिस्टन्स आहे, त्याच्यामुळे साइडवेज राहण्याचे चान्सेस जास्त आहेत. जर साइडवेज मार्केट राहून 2 आवर 3 आवर जर 2 ते 3 तास मार्केट साइडवेज राहून जर ब्रेकडाऊन दिला तर रॅली येऊ शकते, अपसाइड और डाऊन साइड. पण सध्या मार्केट साइडवेज राहण्याचे चान्सेस जास्त आहेत. तीनशेचा हाय लावला, 1:1 टार्गेट दिले.
पण आपले रूल आहेत ना, 1:2 तरी ऍटलीस्ट घेतलं पाहिजे ना. 320चं टार्गेट आहे तर 315 पर्यंत तरी बुक केला पाहिजे प्रॉफिट, राईट ना. कारण आपले 20 पॉईंट स्टॉप लॉस तरी असतातच. कधी कधी मार्केटवर डिपेंड राहतं स्टॉप लॉस किती ठेवायचा. कधी 20 पॉईंटचा असतो, कधी 30 पॉईंटचा असतो, कधी कधी 10 पॉईंटचाही असतो. काल मी एक ट्रेड 10 पॉईंटच्या स्टॉप लॉसने तुम्हाला दिला होता. 290 ला दिलता सेम. 25,200चा सी कालच्या एक्सपायरीचा दिलेला. आता हा नेक्स्ट एक्सपायरीचा आहे. कालच्या एक्सपायरीचा मी तुम्हाला 290 ला बाय करायला दिलेला. 280चा एसएल होता, म्हणजे 10 पॉईंटचा स्टॉप लॉस होता. टार्गेट त्या ट्रेडने 370 दिला आहे, म्हणजे जवळजवळ 80 पॉईंट दिले आहेत मार्केटने 10 पॉईंटच्या स्टॉप लॉसला. ऍटलीस्ट मिनिमम 30, 35, 40 पॉईंट तरी मार्केटमध्ये कॅच करायला हवी. ऍटलीस्ट 40 पॉईंट, 35 ते 40 पॉईंट मिनिमम मार्केटमधून घ्यायचे आहेत. अदरवाइज स्टॉप लॉस द्या मार्केटला. ठीक आहे. स्टॉप लॉस आपला 260 आहे. एंट्री आहे 280. टार्गेट आहे 315 ते 320. 315 ते 320 मध्ये एंट्री एक्झिट करा. नाही तर अदरवाइज सम क्वांटिटी बुक करा तिथे थोडीशी, आणि बाकीची वाटलं तर तुम्ही ट्रेल करू शकता. टार्गेट राहील त्याच्यासाठी 330, 370 आणि 390. 330च्या वरती तुम्हाला 390चं टार्गेट मिळू शकतं. 330, 35च्या वरती जर हा कॉल गेला तर तुम्हाला 390चं टार्गेट मिळू शकतं, अदरवाइज नाही. तुम्ही एसएल न वेट करा, प्रॉपर रूल्स फॉलो करा. मार्केट थोडं साइडवेज राहण्याचे चान्सेस आहेत. जास्त ट्रेड्स नाही करायचे. हा एकच ट्रेड करा. हा जर ह्याचा जर एसएल हिट झाला 260 तर एक्झिट, त्याच्यानंतर ट्रेड नका करू. ठीक आहे. आपण सोमवारी बघू. 300ची लेवल क्रॉस होणं खूप इम्पॉर्टंट आहे. 300 जर काढला तर 325 पर्यंत जाईल. 320, 25 पर्यंत आपल्याला टार्गेट मिळून जाईल. 315चं टार्गेट आहे आपलं. 315 ते 20चं टार्गेट आहे, मिळून जाईल जर 300 काढला तर. ठीक आहे. पण ह्या जी स्ट्रॅटेजी आहे त्याची ॲक्युरसी जवळजवळ 80-85% अबाव आहे. सो ट्रेड्स मिस नाही करायचे. मार्केट थोडे साइडवेज राहण्याचे चान्सेस वाटतात. निफ्टी कुठे बघावी लागेल. निफ्टी 25,420 तरी काढला पाहिजे ना निफ्टीने. 420, 430 काढला पाहिजे. तर जाऊ शकतं 470 पर्यंत, 500 पर्यंत पण जाईल. हा सपोर्ट आहे निफ्टीचा 25,370, 400. ठीक आहे. फक्त ही लेवल जर खाली क्रॉस झाली 370ची तर मार्केट 25,270, 200 येऊ शकतं. 370 काढल्यानंतर मार्केट 25,300 येऊ शकतं. ठीक आहे. निफ्टी 25,370, 360 जर काढलं तर 25,300 पर्यंत येऊ शकतं. 280, 250 पर्यंत निफ्टी येऊ शकते खाली. ठीक आहे. पण तोपर्यंत नाही ट्रॅप व्हायचं नाही. ठीक आहे. 25,370, 400च्या वरती कॉलच बनतो आहे.
मी 3 दिवस झालं सगळ्यांना सांगते आहे. मार्केट क्रॅश होते तर सगळ्यांना असं वाटतं की मार्केट पडेल, पण नाही. खाली सपोर्ट आहे. ठीक आहे. आपला एस-एल जरी हिट झाला तरी चालेल, पण आपण ऑपोजिट जायचं नाही. ठीक आहे. पण मी 3 दिवस झालं सांगते की निफ्टी 25,400च्या वरती आहे तोपर्यंत बुलिश आहे मार्केट. ठीक आहे. आता मार्केटला कसं झालं की मार्केट 370 ते 470 500 पर्यंत साईडवेज राहण्याचे चान्सेस जास्त आहेत. मी लेवल ड्रॉ केली आहे त्याच्यामध्ये मार्केट साईडवेज राहण्याचे चान्सेस जास्त आहेत. पण आपली जी एंट्री आहे ती एक्झॅक्टली सपोर्टला आहे, त्याच्यामुळे थोडंसं टार्गेटसाठी वेट करा. आपली एंट्री मध्ये नाहीये. थोडासा 20 पॉइंट का स्टॉप लॉस लगा के एंट्री होल्ड करो. ठीक आहे. प्रीमियम कुठे आहे? 300 से रिजेक्शन ले रही है, मैंने बोला ना 300 की लेवल इंपॉर्टेंट है. 300 के ऊपर जैसे जाएगी अपना टारगेट मिल जाएगा. 315 320 तक जा सकती. 300च्या वरती जायला हवं. 300. 300च्या वर गेलं तर तुम्ही एस-एल ट्रेल करू शकता. थोडंसं 260 चा 270 करू शकता. 10 पॉईंटचा एस-एल होईल. ठीक आहे. जर मोठ्या टार्गेटसाठी तुम्हाला ट्रेल करायचं असेल तर थोडेसे आपण बघू कसं ट्रेल करायचं. ठीक आहे. मी सांगेल तुम्हाला. ऍक्टिव्ह राहा सगळेजण. मी बोलले होते मार्केट थोडंसं साइडवेज राहील. आपल्या CMP च्या जवळ येते आहे 285. तीनशे पासून रिजेक्शन आले आहे. आपण प्रीमियम बघा 20 पॉईंट्स डीके झाला. इंडेक्स बघू शकतो आपण. एक मिनिट. इंडेक्स मी बोलले होते 25,420 च्या वरती जायला हवं. इंडेक्स सपोर्टच्या वरती आहे पण प्रीमियम डीके झाला आहे खूप. बघूया. आपला स्टॉप लॉस आहे, आपण स्टॉप लॉस सोबत होल्ड करा.
चॅनल मध्ये ऍक्टिव्ह राहा. ठीक आहे. चॅनल मध्ये मी खाली जर डाऊन साईडची लेवल जर क्रॉस झाली तर मी एक पुट पण दिलेला आहे. 25,400चं पी, 200च्या वरती बाय, एस एल 170, टार्गेट 280. ठीक आहे. पण माझा जरा थोडासा व्ह्यू पुट साईडला कमी आहे. पण तरी पण जर डाऊन साईड जर लेवल क्रॉस झाली तर आपला ट्रेड मिस नको व्हायला, म्हणून तो ट्रेड मी दिलेला आहे. सध्या आपण सीई मध्ये आहोत. ठीक आहे. निफ्टी जोपर्यंत 25,400च्या वरती, 370, 360च्या वरती, तोपर्यंत आपण कॉललाच आहोत. ठीक आहे. 470, 25,470 पर्यंत निफ्टी जाऊ शकते. तोपर्यंत आपलं टार्गेट अचीव्ह होऊन जाईल. ठीक आहे. इथं टार्गेट आहे आपलं 315 and 320, राईट. इंडेक्स जातोय पण प्रीमियम वाढत नाहीत. जसे इंडेक्स आहे तसे प्रीमियम्स वाढत नाहीयेत. आज फ्रायडे आहे ना, न्यूली एक्सपायरी, सो हा इश्यू राहतोच प्रीमियमचा. मुवमेंट थोडी कमीच असते. ट्रेड होल्ड करा. स्टॉप लॉस सोबत ट्रेड होल्ड करा. निफ्टी एक्झॅक्टली कुठे आहे, निफ्टी पण बघावी लागेल त्याच्यासोबत. निफ्टीची 25,420 क्रॉस करायला पाहिजे ना, तर 470, 80, 500 पर्यंत जाऊन जाईल. पण ही लेवल जर निफ्टीने डाऊन साइड जर क्रॉस केली, खाली येऊ शकतो. पुढची लेवल कोणती आहे? एक मिनिट. पुट पण बघावं लागेल ना. सीएमपी दिली मी 200. दोनशे खूप जास्त होते का, वरती होते का? तरी पण तुम्ही करू शकता बाय, असं काही नाही. 200च्या वरतीच बाय करा. स्टॉप लॉस 170 राहील. टार्गेट राहील 260 आणि 280. ठीक आहे. 30 पॉईंटचा स्टॉप लॉस, 60 पॉईंटचं टार्गेट. पी आणि प्लस ची
सीईचा स्टॉप लॉस 280च्या बायला 260चा स्टॉप लॉस राहील. टार्गेट राहील 315 ते 320. ठीक आहे. पीईला थोडा चान्सेस माझे कमी आहेत. सीई साइड माझे चान्सेस जास्त आहेत. बघूया आपण काय होतं. स्टॉप लॉस सोबत ट्रेड होल्ड करा, कारण निफ्टी 25,400च्या वरती आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत कॉल साठीच ट्रेड बनतात. 370 ते 400च्या वरती आहे तोपर्यंत साइडवेज राहण्याचे चान्सेस जास्त आहेत. 25,370 ते 470 मध्ये मी सकाळपासून सांगते निफ्टी साइडवेज राहण्याचे चान्सेस थोडेसे जास्त आहेत. पण आपण 370च्या वरती कॉल आहोत. ठीक आहे. आपलं टार्गेट आहे 315 320. 20 पॉईंट स्टॉप लॉसने 35 पॉईंट तरी ऍटलिस्ट घ्या. पेशन्स बघा किती चेक करत आहे मार्केट. आपला ट्रेड 280 ला ऍक्टिव्हेट झाला आहे. 260 चा स्टॉप लॉस आहे. पेशन्सने होल्ड करा ट्रेड. ठीक आहे. टार्गेट ठेवा 315, स्टॉप लॉस ठेवा 260. 300 के ऊपर 300च्या वरती जर हा कॉल गेला तर तुम्ही एसएल चेंज करू शकता. 270चा एसएल 10 पॉईंटचा स्टॉप लॉस करा. टार्गेट सेमच राहील 35 पॉईंट. $315 ते 320 मध्ये थोडीशी क्वांटिटी एक्झिट मारा आणि थोडी क्वांटिटी ट्रेलिंग साठी होल्ड करा. हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे कारण मार्केट खूप होल्ड करत आहे. अदरवाईज आपल्याला टार्गेट मिळून गेलं असतं. आतापर्यंत टार्गेट आपल्याला भेटलं असतं, पण मार्केट खूप होल्ड करत आहे त्याच्यामुळे थोडा टाइम लागत आहे. मी थोडं थांबते आहे. ठीक आहे. तीनशेची लेवल जर काढली तर आपल्याला टार्गेट मिळून जाईल. $293 $94 चालू आहे. वापस तिथे आलं ना. अजून पहिला 300चा हाय लावून दोनदा 300चा हाय लावून दोनदा वापस खाली आलं आपल्या सीएमपी जवळ. तिथून अगेन वरती चालला आहे. थोडं टार्गेटला आपल्याला 15 पॉईंट्स कमी आहेत. हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे. मार्केट खूप होल्ड करत आहे. मार्केट थोडं साइडवेज राहणार ह्याचे चान्सेस थोडेसे जास्त होते, कारण मार्केट जे ओपन झालं होतं ते फ्लॅट ओपन झालं होतं ना, त्याच्यामुळे थोडेसे साइडवेजचे चान्सेस जास्त होते. थोडं गॅप अप वगैरे ओपन झालं असतं मार्केट तर थोडीशी रॅली फास्ट भेटली असते आपल्याला. म्हणजे आपल्याला अपसाइडचा थोडा व्ह्यू आहे, पण रॅली थोडी फास्ट भेटली असते आपल्याला. पण मार्केट फ्लॅट ओपन झाल्यामुळे लोकांना ट्रॅप करत आहे ना डाऊन साइडला असं. कारण काल लास्टला मार्केट थोडं पडलं आहे ना, एक्सपायरीला डाऊन आला आहे. जेवढं अप गेलं होतं तेवढं डाऊन येऊन क्लोजिंग खाली दिली होती. त्याच्यामुळे थोडंसं आणि थोडं फ्लॅट ओपन होऊन खाली आल्यामुळे त्याच्यामुळे लोकांना थोडं ट्रॅप करत आहे पुट साइडला. कसं आहे, लोकांना एकदा लोक ट्रॅप झाली ना पुट साइडला तर ते मार्केट कॉलला जातं फास्ट. त्याच्यामुळे आपण ट्रॅप नाही व्हायचं. ठीक आहे. आपला सध्या तरी व्ह्यू कॉलला आहे 370 400च्या वरती. एसएल हिट झाला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. टार्गेटला आपल्याला 15 पॉईंट्स कमी आहेत. 300 पासून 1 2 3 तीनदा मार्केट येऊन खाली आलंय. तीनदा 300 काढल्यानंतर आपल्याला टार्गेट मिळून जाईल.
वापस तिथून रिजेक्शन येते. मार्केट किती होल्ड राहत आहे, साइडवेज आहे ना मार्केट, फ्लॅट ओपन झाल्यामुळे साइडवेज आहे. मार्केटला जर पडायचं असतं तर मार्केटने ऍटलीस्ट गॅप डाऊन ओपन झाला असतं ना, तर मार्केटचे थोडे चान्सेस 90% अबाव होते डाऊन साईडला, आणि गॅप अप झालं असतं तर अपसाईडचे चान्सेस, आणि फ्लॅट झाला आहे सो कसं होतं ना, साइडवेज प्लस बुलिश असं असं आहे मार्केट स्ट्रक्चर. त्याच्यामुळे फ्लॅट ओपन झाल्यामुळे साइडवेज प्लस बुलिश. डाऊन साईडची लेवल क्रॉस झाल्यानंतरच रॅली डाऊन साईडला येईल, तोपर्यंत नाही येणार. तोपर्यंत रॅली डाऊन साईडला नाही येणार, पुट साईड मार्केट नाही जाणार तोपर्यंत. लोकांचं ट्रॅपिंग चालू आहे, आणि आज फ्रायडे आहे सो नवीन एक्सपायरीचा पहिला दिवस आहे ना, सो तो मार्केट थोडीशी मुवमेंट स्लोच राहते, आणि त्यात मार्केट पण फ्लॅट ओपन झालाय, तर मग साइडवेज राहण्याचे चान्सेस जास्त आहेत निफ्टी. पण आपलं टार्गेट 315 पर्यंत दिलं, आपलं टार्गेट 300 काढल्यानंतर आपल्याला 315 पर्यंत टार्गेट मिळून जाईल. 35 ते 40 पॉईंट्स आपल्याला टार्गेट मिळतील. वापस आले आहे तिथून 300 काढल्यानंतर आपल्याला टार्गेट मिळेल. 300च्या खाली थोडस मार्केट डीके फास्ट होतं, वरती जाताना स्लो जातं मार्केट. आता डाऊन साईडची लेवल आहे खाली. एवढा टाइम नाही घ्यायला पाहिजे होतं मार्केटने. आतापर्यंत मार्केटने टार्गेट द्यायला हवं होतं. इंडेक्स किती होल्ड आहे एका जागेला तुम्ही बघू शकता, आणि प्रीमियम बघू शकता. म्हणजे किती ट्रॅप चालू आहे, किती फसवेगिरी आहे इथे. म्हणजे इंडेक्स व अजून होल्ड आहे 400च्या वरती. प्रीमियम किती डीके केला आहे मार्केटने. हाच प्रॉब्लेम राहतो. एक्सपायरी नवीन दिवशी, आज पहिला दिवस आहे नवीन एक्सपायरीचा. डायरेक्ट 15 पॉईंट कमी केले, 300 ते 285. किती डीके केलं मार्केट. टोटल ट्रॅपिंग चालू असते, पण आपण प्रॉपर रूल्स फॉलो करायचे. ठीक आहे, आपण प्रॉपर रूल्स फॉलो करायचे. एक तर स्टॉप लॉस, अदरवाइज टार्गेट मध्ये एक्झिट नाही व्हायचं. व्हिडिओ हा खूप मोठा होत आहे कारण खूपच टाइम घेत आहे मार्केट. आतापर्यंत मार्केटने आपल्याला टार्गेट द्यायला हवं होतं. काल आपल्याला खूप फास्ट टार्गेट दिलं ना मार्केटने. 290च्या सीईला आपल्याला 370 टार्गेट दिलं, डायरेक्ट 80 पॉईंट दिले आपल्याला. ऍक्च्युली तो ट्रेड खूप लेट बाय झाला होता. 290 खूप थोडं त्याचं खरं ह्या स्ट्रॅटेजी प्रमाणे त्याची सीएमपी खालीच होती, 230 240 चीच होती. तेव्हा आपल्याला टार्गेट जास्त मिळाला, 200 पॉईंट्स मिळाले असते आपल्याला. पण तरीही आपल्याला वरती आपल्याला 10 पॉईंटचे स्टॉप लॉसने 70-80 पॉईंट मिळाले. खूप छान मिळाले पॉईंट्स तिथे आपल्याला. काल खूप छान पॉईंट्स मिळालेले आहेत आपल्याला. असं मार्केट रोज सारखं नसतं ना, मार्केट कधी फास्ट आपल्याला टार्गेट देतं, कधी कधी होल्ड राहतं. आज जसं की आपण किती वेळ होल्ड राहिलाय, सीएमपीच्या वरतीच आहे मार्केट पण किती होल्ड आहे. मार्केट रोज सारखं नसतं ना, आपण फक्त रूल्स फॉलो करायचे प्रॉपर. हा ट्रेड जर आपला हा ट्रेड नंतर आपल्याला ट्रेड नाही बनत. एक आहे पुटचा दिलेला, तो ऍक्टिव्ह झाला तर घ्या, अदरवाइज इग्नोर करा. नाही तर ट्रेड नाही करायचा. आपण डायरेक्ट सोमवारी बघू. हा ट्रेडचा एसएल घ्या, अदरवाइज टार्गेट घ्या, त्याच्यानंतर एक्झिट करा. ट्रेड्स नाही करायचे. एक पुटचा ट्रेड दिला आहे, तो ऍक्टिव्ह झाला तर घ्या, नाही तर नका घेऊ.
तिथे 40 पॉईंट्स घ्या, कारण 20 पॉईंटचा जर हायेस्ट लीड झाला तर तिथे 40 पॉईंट टार्गेट घ्या. कारण 1:2 घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी जास्त वेळ नाही थांबू शकत, मार्केट खूपच होल्ड करत आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे. तरी पण मी थांबते आहे तुमच्यासाठी, ह्या ट्रेडसाठी तरी मी थांबते तुमच्यासाठी. मला जेव्हा समजलं मार्केट साइडवेज राहील त्याच्यामुळे मी ट्रेड क्लोज केला. मला थोडंसं आज ट्रेडिंग मध्ये मी अवॉइड करते. 295-98 ला मी ट्रेड क्लोज केला. 280 चा मी 15 पॉईंट्स घेऊन 1:1 घेऊन मी एक्झिट केला. तर मला थोडेसे चान्सेस कमी वाटले, मला थोडंसं साइडवेज राहण्याचे चान्सेस वाटल्यामुळे मी एक्झिट केला. अदरवाईज मी होल्ड केला असता, कारण कालचाही ट्रेड माझा मिस झाला ना, सो मी क्लोज केला आहे, नाहीतर मी नसता क्लोज केला. माझे काल मला पॉईंट्स मिळाले नाहीत. काल 70, 80, 90, 100, 200 पॉईंट्स गेले मार्केटने. तिथं माझी एंट्री मिस झाली. त्याच्यामुळे मी लेट एंट्री करत नाही. मला त्या CMP ला एंट्री मिळाली तर मी करते, नाही तर करत नाही. तो ट्रेड मिस झाल्यामुळं मी आज नाही थांबले SL साठी, अदरवाईज मी थांबले असते. आणि थोडेसे साइडवेज राहण्याचे पण चान्सेस मला वाटले, म्हणून मी ट्रेड एक्झिट केला आहे. पण जर तुम्ही प्रॉफिट्स काल केला असेल, 10 पॉईंटच्या स्टॉप लॉसला 70-80 पॉईंट्स दिलेले आहेत, जर कोणी घेतले असतील तर तुम्ही 20 पॉईंट्स मार्केटला देण्यासाठी होल्ड करा एंट्री. ठीक आहे. प्रॉपर रूल आहे आपला. 280च्या CMP ला 260चा स्टॉप लॉस आहे. 2-3 पॉईंट्स वाटलं तर खाली बफर लावा. ठीक आहे. पण एंट्री होल्ड करा. 315-320 मध्ये तुम्ही थोडीशी क्वांटिटी बुक करून बाकीची क्वांटिटी तुम्ही अजून चांगल्या प्रॉफिट साठी पॉईंट साठी तुम्ही ट्रेल करू शकता. ठीक आहे. कारण वरती लेवल आहे 330 ची, जर काढली तर 370-90 पर्यंत जाऊ शकतो ट्रेड. 25,420-30 काढला तर 70-80-90 500 पर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे. कारण इथे खूपच होल्ड करत आहे निफ्टी, खूप टाइम घेत आहे, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. ठीक आहे. मी बंद करते, कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे, समजून घ्या. ठीक आहे. स्टॉप लॉस लावा तुम्ही 260चा, टार्गेट ठेवा तुम्ही 315चा. ठीक आहे. जो ट्रेड दिला आहे तो होल्ड करा. एक तर स्टॉप लॉस घ्या, अदरवाईज टार्गेट घ्या, त्यानंतर तुम्ही ट्रेड करू नका. ठीक आहे. ओव्हर ट्रेडिंग नाही करायची, डायरेक्ट आपण सोमवारी बघू. ठीक आहे. चला, थँक्यू.